कारण आदरणीय पाटील सर आमचे इंज्युर्ड आहेत, त्याच्यामुळे सगळी जी जबाबदारी आहे तांत्रिक टेक्निकल ते आमच्या करंजकर सरांवरती आलेली आहे. त्यांचे धन्यवाद सुरुवातीलाच व्यक्त करतो. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 या दरम्यान आपण साजरा करतो आहोत. संबंध महाराष्ट्रभर तो साजरा होतो आहे. या निमित्ताने आज आपण या ठिकाणी या पंधरवडा उद्घाटन सोहळा आणि लेखकाची प्रकट मुलाखत असा एक संयुक्तिक कार्यक्रम या निमित्तानं आयोजित केलेला आहे. ज्यांची प्रकट मुलाखत आपल्याला ऐकायला मिळणार आहे, ज्यांचे साहित्यिक अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहेत, ते आजचे उद्घाटक महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी माननीय श्री लक्ष्मणजी बारहत्ते सर मंचावरती स्थानापन्न आहेत. त्यांचं मी मराठी भाषा विभागाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो, महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे ते आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हे मंचावरती स्थानापन्न आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय सर अध्यक्षस्थानी स्थानापन्न आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे ते प्रसिद्ध चित्रकार कलावंत व्यक्तिमत्व KR लोणारी सर हेही मंचावरती स्थानापन्न आहेत. त्यांचंही महाविद्यालयाच्या वतीनं मी खूप खूप स्वागत करतो. मंचावरती महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सर उपस्थित आहेत. समोर आदरणीय प्राध्यापक कैलास चौधरी सर उपस्थित आहेत. या सभागृहामध्ये मराठी विभागात कार्यरत असणारे ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय सुनील जाधव सर उपस्थित आहेत. या महाविद्यालयामध्ये विविध विभागामध्ये कार्यरत असणारे सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापिका आणि या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं मी या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या उद्घाटन प्रसंगी खूप खूप स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे, आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी आपल्या शिक्षणाची सोय केली, ज्यांनी ही संबंध व्यवस्था आपल्यासाठी निर्माण केली, ते आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाला सुरुवात करा. आलेल्या सन्माननीय मान्यवरांचं यथोचित स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे. या ठिकाणी उपस्थित कवी लक्ष्मण बारहत्ते सर ज्यांची प्रकट मुलाखत या ठिकाणी संपन्न होणार आहे, आपल्याला त्यांचे अनुभव ऐकायला मिळणार आहे, ते आजचे उद्घाटक प्रसिद्ध कवी श्री लक्ष्मण बारहत्ते सर यांचं यथोचित स्वागत करण्याची विनंती मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. आपण लक्ष्मण बारहत्ते सरांचं यथोचित स्वागत करा. आवाज थोडा कमी, इको वगैरे वाढलाय. या ठिकाणी चित्रकार KR लोणारी सर उपस्थित आहेत. त्यांचंही महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत होईल. मी आदरणीय प्राध्यापक सुनील जाधव सर यांना विनंती करतो की आपण लोणारी सरांचं या प्रसंगी स्वागत करा. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचंही स्वागत या प्रसंगी करणं क्रमप्राप्त ठरतं. मी आदरणीय स्वाती सोनोने मॅडम यांना विनंती करतो की आपण आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचं यथोचित स्वागत करावं. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं आणि सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व उपस्थितांचं खूप खूप स्वागत.
आणि अधिकचा वेळ न घेता या कार्यक्रमाची भूमिका मांडण्यासाठी अर्थात प्रास्ताविक करण्यासाठी आमच्या सहकारी प्राध्यापिका डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडम यांना विनंती करतो की या कार्यक्रमाची भूमिका आपण प्रास्ताविकातून तर मांडावीच, शिवाय आजच्या सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित परिचय देखील विद्यार्थ्यांना करून द्यावा. आदरणीय सोनवणे मॅडम. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आज महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये दरवर्षी 14 ते 28 जानेवारी या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा आपण करत असतो. त्यानिमित्ताने महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यावर्षी देखील आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करीत आहोत. या पंधरवड्याचं उद्घाटन प्रसंगी आज आपल्या महाविद्यालयात आपल्या येवल्याचे सुप्रसिद्ध कवी माननीय लक्ष्मणजी बारहाते सर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तसेच या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर देखील मंचावर उपस्थित झालेले आहेत. आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर आर.पी. ठाकरे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक कैलास चौधरी, प्राध्यापक के.एच. चौधरी सर, सरांसमवेत आलेले लोणारी सर, सुंदर असं सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक रामप्रसाद वावड सर, मराठी विभागातील प्राध्यापक, ज्येष्ठ प्राध्यापक सुनील जाधव सर आणि विविध विभागातील विभाग प्रमुख आणि प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी सर्वांचे शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते. संत ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं तर अमृताशीही पैजा जिंकणारी ही आपली मराठी भाषा आहे. तर कवी सुरेश भट म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, अवघ्या जगात माय जाणतो मराठी. अशी ही श्रेष्ठतम असणारी मातृभाषा म्हणजे मराठी. मात्र आता जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीचे महत्त्व खूप वाढलेले आहे आणि त्यामुळे इंग्रजी माध्यमातून शिकणारी जी मुलं आहेत ती ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान या क्षेत्रात देखील इंग्रजीचं महत्त्व आपल्याला उच्चतम झालेलं दिसून येतं. पण या युगात मात्र मराठी भाषेच्या संवर्धनाची आवश्यकता आपल्याला वाटू लागली आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 14 जानेवारी ते 14 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा चालू केला. त्यानिमित्ताने महाविद्यालयात आपण आपल्या स्थानिक कवींना बोलवत असतो. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करत असतो. त्यामध्ये निबंध स्पर्धा असेल, काव्यवाचन स्पर्धा असेल, आपण भित्तिचित्र असतील, अशा कार्यक्रमांचे आयोजन आपण करत असतो. आणि आज देखील आपल्या येवल्याचे सुप्रसिद्ध कवी माननीय श्री लक्ष्मणजी बारहाते सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा काव्य प्रवास ते त्यांच्या मुलाखतीमधून आपल्याला सांगणार आहेत. तत्पूर्वी मी सरांचा परिचय करून देते. सरांचे नाव लक्ष्मण रंगनाथ बारहाते. सरांचे शिक्षण MA B.Ed इंग्रजी आणि मराठी विषयातून झालेले आहे. सर स्वामी विवेकानंद विद्यालय एरणगाव येथून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. सर महाविद्यालयात शिक्षण घेत होते तेव्हापासून कविता लिहितात. सरांचा 5 बिघे हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि आता माझ्या आतून उगवून आलेले झाड हा कविता संग्रह सरांचा प्रकाशित होणार आहे. सर सकाळ वर्तमानपत्रात शब्दवेल व संत तुकारामांच्या अभंगांचे निरूपण हा कॉलम चालवत होते. सरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार, अहिल्यानगर येथील डॉक्टर हिवाडे पुरस्कार, तसेच यासह 5 राज्य पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सरांचे मी पुनश्च एकदा शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देते. धन्यवाद.
धन्यवाद मॅडम. आपण कार्यक्रमाची यथोचित भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडलेली आहे. सोबतच आदरणीय बारहाते सरांचा यथोचित परिचय सुद्धा आपण करून दिलेला आहे. त्यामुळं मी आता बारहाते सरांमध्ये आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये अधिकचा वेळ घेणार नाही. मी सुरुवातीला आदरणीय कवी लक्ष्मण बारहाते सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणाहून या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या सप्ताहाचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं आणि त्यानंतर तुमची प्रकट मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे. मी सरांना विनंती करतो की या सप्ताहाचं उद्घाटन झालं असं आपण जाहीर करावं. मराठी भाषा संवर्धन सप्ताहाच्या उद्घाटनानिमित्त मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाच्या उद्घाटनानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आमचे मित्र आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य रवींद्र ठाकरे सर, सुंदर असं सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक रामप्रसाद वावळ सर, माझ्यासोबत आलेले माझे मित्र कैलास लोणारे सर, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा, खरं तर याचं टायटल पंधरवाडा असं म्हटलेलं आहे, म्हणजे 15 दिवस. आता हे जे कार्य आहे मराठी भाषेचं संवर्धन करायचं, तिचं महत्त्व सांगायचं, तिचं महत्त्व समजून घ्यायचं, तिचं महत्त्व वाचायचं आणि तिच्याविषयीची आपुलकी निर्माण करायची, जिव्हाळा निर्माण करायचा आणि तिचं संवर्धन कसं होईल हे काम आपल्याला या 15 दिवसामध्ये करायचं आहे. आणि ह्या 15 दिवसातील आजचा हा पहिला दिवस आहे. आता 15 दिवस का घेतलेले असतील? मला असं वाटतं की कुठलंही जर आपल्याला चांगलं काम करायचं असेल तर ते एका दिवसात पूर्ण होत नाही. आपल्याला कुठली जर चांगली सवय लावायची असेल तर एकाच दिवशी ती सवय लावल्यानं ती सवय लागेलच याची शाश्वती नाही. म्हणजे ज्याला समजा 4 व्हीलर चालवता येत नसेल तो एका दिवसात 4 व्हीलर शिकू शकत नाही, किमान 15 दिवस. ज्याला पोहता येत नसेल त्याला किमान 15 दिवस लागतील. जो नेहमी उद्धट बोलतो आणि त्याला चांगलं बोलायचं शिकायचं आहे तर तो एका दिवसात चांगलं बोलू शकत, त्याला 15 दिवस कमीत कमी चांगलं 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 बोलावं लागेल. तेव्हा तो 16व्या दिवसापासून आपोआप काय होईल, चांगलं बोलायचं शिका. आणि ज्याला बोलताच येत नाही, म्हणजे एकट्याला तर बोलता गुणगुणता येतं पण स्टेजवर बोलता येत नाही, त्याला जर चांगलं बोलायचं असेल तर कमीत कमी 8-15 दिवस त्याला स्टेजवर यावं लागेल, तरच त्याला ते चांगलं 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 बोलता येईल. म्हणजे कुठलंही जर आपल्याला चांगलं काम करायचं असेल तर त्याची चांगली सवय आपल्याला लागण्यासाठी कमीत कमी किती दिवस लागतात? 15 दिवस लागतात. म्हणून हा पंधरवाडा आहे. मराठी भाषा ही आपल्या आसवांची भाषा आहे, पोटावरील हसूची भाषा आहे, व्यक्त करणारी भाषा आहे. आपण आपल्या मातृभाषेतच व्यक्त होऊ शकतो, आपलं दुःख व्यक्त करू शकतो, आपला आनंद आपण व्यक्त करू शकतो. त्यासाठी आपली मातृभाषा महत्त्वाची आहे. आणि ही जी मातृभाषा आहे, मराठी भाषा आहे, तर आज तिची परिस्थिती दिवसेंदिवस कशी होत चाललेली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मगाशी तुम्ही अनेक मुलांनी प्रतिमा भित्तीपत्रक बनवले, खूप छान बनवले, खूप सुंदर. म्हणजे त्यांनी अभ्यासपूर्ण लेखकांची माहिती घेतली, त्यांची चित्रं काढली, त्यांच्या साहित्य कृतींचं रेखाटन त्या ठिकाणी केलं. ही गोष्ट म्हणजे मराठी भाषेवर असलेलं प्रेम. आणि हे प्रेम आपण असंच टिकून ठेवलं पाहिजे. मराठी भाषा आपण बोललो पाहिजे. तुमच्या लक्षात येत असेल जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत, इंग्लिश मिडियममध्ये शिकणारे, आणि जे मराठी शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, आता मी माध्यमिक शाळेचाच मुख्याध्यापक होतो
आमची सेमी जरी असली तर मराठी माध्यमाचीच ती शाळा आहे. तर मराठी भाषेमध्ये मराठी विद्यालयामध्ये शिकलेला जो विद्यार्थी आहे, माझ्या असं लक्षात आलेलं आहे की तो प्रगल्भ होतो. त्याला सर्वांगीण ज्ञान मिळतं त्या शाळेमध्ये. त्याला बोलता येतं, त्याला चांगलं चालता येतं, पळता येतं, चांगलं आपलं खेळू शकतो तो. त्यानंतर चांगलं घरचं काम पण करू शकतो तो, शेतीमध्ये मदत करू शकतो. त्याची जर मोटरसायकल बंद पडली रस्त्यात तर तो लगेच फिटरकिट जात नाही, त्याला खोलता येते ती. मोटर जर विहिरीचा मोटर पंप बंद पडला तर तो त्याला चालू करता येतो. लाईट जर गेली तर आकडा कुठून कुठं टाकायचा हे त्याला माहीत असतं. स्टार्टर बंद पडलं तर ते त्याला रिपेअर करता येतं. हे मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जमतं, विद्यार्थिनीला जमतं. त्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यांना बाजारहाट व्यवस्थित करता येतो. वांगे कसे घ्यावेत हे त्यांना कळतं. इंग्लिश मिडियममधल्या विद्यार्थ्याला वांगे आणायला सांगितले तर त्याला जमणार नाही ते. म्हणजे आपण खूप मोठे आहोत, आपण मराठी बोलतो, ही लई मोठी गोष्ट आहे. संत ज्ञानेश्वरांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे, तुम्हीच आत्ता सांगितलं. मराठी आपण वाचतो, मराठी बोलतो, मराठीत व्यक्त होतो, ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि ती मराठी भाषा आपल्या सर्वांना काय करायची आहे, टिकवायची आहे. त्या पंधरवाड्याचं आज उद्घाटन झालेलं आहे. नुसतं उद्घाटन म्हणू नका, 15 दिवस तुम्ही प्रयत्न करा, त्याच्यासाठी प्रयत्न करा. 15 दिवस खरंच तुम्ही मनापासून प्रयत्न केले तर 16व्या दिवसामध्ये काहीतरी परिणाम झालेला तुमच्या लक्षामध्ये येईल. या मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. उद्घाटनपर मनोगतामध्ये तुम्ही अतिशय मोलाचा असा संदेश या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व उपस्थितांना दिलेला आहे. यानंतर मुलाखतीला आपण सुरुवात करणार. आयोजित केलेली आपल्याला माहिती आहे, आदरणीय कवी लक्ष्मण बाराते सर अनेकदा आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या हाकेला ओ देऊन ते येत असतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी चांगलं मार्गदर्शन सर करण्याचा प्रयत्न करत असतात. आजही सर आलेले आहेत. सरांचं व्याख्यान आपण ऐकलेलं आहे, परंतु त्यांचा सगळा जीवनपट आणि साहित्यपट आपण त्यांच्या या मुलाखतीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सगळं हे इंटरेस्टिंग असणार आहे, चांगलं असणार आहे. सुरुवातीला आम्ही आमच्या परीनं सरांना प्रश्न विचारणार आहे काही, नंतर तुम्हा उपस्थितांना सुद्धा संधी आहे की तुम्ही सरांशी संवाद साधू शकता. आपण या उपक्रमाचं नियोजनच अशा पद्धतीने केलेले आहे, म्हणजे आम्ही मुलाखत घेतोय, फक्त आम्ही मुलाखतकार या ठिकाणी नाही आहोत, तर तुम्ही सुद्धा तुमच्या मनामध्ये सरांचं ऐकल्यानंतर किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही आदरणीय कवी लक्ष्मण बाराते सरांना या ठिकाणी विचारू शकता. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या मुलाखतीला सुरुवात करू. सर नमस्कार. आम्ही या मुलाखतीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. तुम्ही संबंध महाराष्ट्राला एक प्रसिद्ध कवी म्हणून सुपरिचित आहात. तुमच्या लेखनाने तुम्ही समाजमन जागृत करत असता, समाज मनस्कता घडवण्यासाठी तुमचं लेखन नेहमीच उपयुक्त ठरत असतं. तुमचा एकूण जो साहित्य प्रवास आहे तो आपण पुढे समजून घेणारच आहोत, परंतु आम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे की तुमचा जीवन प्रवास आम्हाला थोडासा समजून घ्यायचा आहे. साहित्य प्रवासाच्या संदर्भात आपण पुढे नंतर प्रवास करणार आहोत तुमच्या साहित्य प्रवासामध्ये. मी सुरुवातीला तुम्हाला विनंती करेल की आमच्या विद्यार्थ्यांना तुमची जडणघडण, तुमचं बालपण आणि तुमचं शिक्षण आणि तुमचा जीवन संघर्ष सारांश रूपानं आमच्या विद्यार्थ्यांसमोर किंवा संबंध उपस्थितांसमोर तुम्ही मांडावा अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद सर. खरं तर जे भोगलं जातं, जे सोसलं जातं त्यातूनच लिहून होतं असा माझा अनुभव आहे. मी ज्या कविता लिहिल्या त्या मी अनुभवल्या, ते दुःख मी सोसलं, ते दुःख मी भोगलं. म्हणजे माझी एकही कविता वांस नाही, जिवंत आहे, जिवंत अनुभवामधून ती आलेली आहे. आणि म्हणून माझ्या आयुष्यातील सगळ्या वेदना त्या कवितेमध्ये ठिकठिकाणी दिसतात. थोडक्यात मला जीवन प्रवास सांगायचा ठरला तर धुळगाव हे माझं
जन्मगाव. आणि माझी आई मला आठवत नाही तेव्हा वारली. मला माझ्यापेक्षा मोठ्या 5 बहिणी होत्या आणि मी 6वा. आम्ही तिकडं धुळगावला 12 वस्ती म्हणून, त्या वस्तीला कोंबडवाडी म्हणायची पूर्वी, कारण तिथं खूप कोंबड्या पाळल्या जात होत्या म्हणून. तर तिथं मी राहायचो. कोपी होती आमची आणि धुळगावला शाळेत जायचो. माझी आई मला आठवत नाही तेव्हा वारली. मग आम्ही घरामध्ये वडील आणि त्या दरम्यानच माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या 4 बहिणींची लग्न झालेली होती आणि माझ्यापेक्षा मोठी एक बहीण होती. ती बहीण, मी आणि वडील आम्ही असं तिघंजणं राहायचो. मी धुळगावला शाळेत जायचो आणि मी जेव्हा 6वीला होतो तर ती माझ्यापेक्षा जी मोठी बहीण होती ना, ती स्वयंपाक वगैरे करायची. त्यावेळेस घरातलं जे काम आहे ते काम सगळं ती करायची. पण मी 6वीला असताना तिचं पण लग्न झालं आणि ती पण नांदायला गेली. मग घरात आम्ही दोघंच राहिलो, माझे वडील आणि मी. मग तुमची आई तुमच्या घरामध्ये आत्ता जे काम करते ना, ते सगळं काम मी त्यावेळेस 6वीला असताना करायचो. म्हणजे त्यावेळेस तर गॅस नव्हता, त्यावेळेस चुलीवर भाकरी थापावं लागायचा, चुलीला सरपण आणावं लागायचं, पाणी विहिरीहून उडून आणावं लागायचं, धुणं धुवायला नदीवर जावं लागायचं. म्हणजे त्यावेळेस कुठल्याच सुविधा नव्हत्या, लाईट नव्हते, मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं. अशा वेळेस कोपी ती शेणाने सारवावी लागायची, गोवऱ्या गोळा करून आणावं लागायचा, सरपण तोडून आणावं लागायचं. मग वडिलांना स्वयंपाक करून घालायचा, त्यांचं धोतर धुवायचं, माझे कपडे धुवायचे. आणि प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी 2 रुपये रोजाने कामाला जायचं. कांदे लावण्यासाठी मी तेव्हा कामाला जायचो. तर असं मी ती 7वीला असताना करायचो. तर 7वीचा डिसेंबर महिना 6/12/19 त्या डिसेंबर महिन्यात म्हणजे माझे वडील पण वारले आणि मग मी एकटाच राहिलो. आणि मग वडील वारल्याचं कळाल्यानंतर सगळ्या बहिणी वगैरे आल्या आणि घर भरलेलं होतं. म्हणजे घर भरलेलं असल्यामुळे मला वडील गेल्याचं तीव्र दुःख जाणवलं नाही. घरामध्ये माणसं होती त्यामुळं, बहिणी होत्या, मेवणे होते, भाचे होते. आणि हळूहळू माणसं कमी व्हायला लागली. दशक्रिया झाली, 13वं झालं आणि 13व्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्वच निघून गेले तेव्हा म्हणजे मला खरं दुःख झालं. आणि मग त्यानंतर माझ्यापेक्षा एक मोठी बहीण होती, त्या बहिणीकडे मी लासलगावला शिक्षणासाठी गेलो. 8वीला महावीर विद्यालयामध्ये मी तिथं ॲडमिशन घेतलं. बहिणीची परिस्थिती खूप चांगली होती असं काही नाही. ते मिळून कांद्याच्या खळ्यावर हमाली करायचे, बहीण कांद्याच्या खळ्यावर कामाला जायचे. म्हणजे मला तिथं प्रचंड संघर्ष करावा लागला. ते बहिणी भाचे लहान लहान होते, म्हणजे त्यांना आंघोळी घालायच्या, तिथंही स्वयंपाक करायचा, तिथंही धुणं धुवायचं, तिथंही भांडे घासायचे, मग शाळेत जायचं. एवढंच नाही तर त्या भाचा आणि भाच्यांनी काही शी केली तर तेही कपडे धुवायचे. पण मग मला एकच गोष्टीचं मी आनंद मानायचो की मला तिथं झोपायला जागा होती आणि पोटाला 2 वेळची भाकर मिळत होती, एवढी सोय होती. म्हणजे पोटात शिरून खाल्लं मी. आणि तिथं महावीर शाळेत 10वी पास झालो. नंतर तिथंच कॉलेजमध्ये मी BA झालो, MA झालो, नाशिकला B.Ed झालो. आणि 1992मध्ये मी पुन्हा इथं माझ्या गावावर परत आलो आणि नोकरीला लागलो. तर जनरली हे सगळं काय आता हे तुम्हाला सांगितलं मी ते सगळं. आणि त्यातूनच कविता माझी जन्माला आली असं मला प्रकर्षानं वाटतं. आपला हा संघर्ष पाहून आपण कविताच लिहावी ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? आता मी लासलगाव कॉलेजमध्ये होतो आणि लासलगाव कॉलेजमध्ये आम्हाला तिथं प्राध्यापक गंधे सर होते, मराठी शिकवायचे ज्युनियर कॉलेजला. आणि सिनियर कॉलेजला प्राध्यापक विजय काचरे सर होते, ते मराठी शिकवायचे. आणि तिथं प्रकाश होळकर नावाचे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कवी गीतकार ते त्याच महाविद्यालयामध्ये शिकायचे. ते माझ्या पुढे होते एका वर्गाने. ते एकदा सहज असं वाङ्मय मंडळाचं उद्घाटन होतं आणि त्या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी त्या प्रकाश होळकरांना विनंती केली मराठीच्या प्राध्यापकांनी की तुम्ही कविता ऐकाव्या.
तोपर्यंत मला माहीत नव्हतं ते कविता लिहिता म्हणून. आणि त्या दिवशी ते स्टेजवर आले, बोलले, त्यांनी कविता ऐकवल्या आणि मला त्यांचा तो आवाज, ती कविता खूप भावलं मला. म्हणजे मला असं वाटलं की हे सगळं वेगळंच आहे काहीतरी. आणि मला त्या माणसाविषयी ना आपुलकी निर्माण झाली. म्हणजे त्या माणसाची माझी ओळख नव्हती प्रकाश ओळकरांची तेव्हा, पण ते असे रस्त्याने जरी चालले ना तर मी असं त्यांच्या पाठीमागं चालायचं. मला असं वाटायचं हे दोघं जण ते कुठल्या तरी एखाद्या प्राध्यापकाबरोबर जात असताना नेमके हे दोघं काय बोलतात हे चोरून ऐकण्यासाठी मी असं मागे जायचो. आणि त्यांचा तो आवाज, त्यांचं ते गायन, त्यांचं ते बोलणं पाहून मला असं वाटलं की आपल्याला नाही लिहिता येणार का असं. येईलच याची शाश्वती नाही, पण त्या कवितेविषयी मला आपुलकी निर्माण झाली, आदर निर्माण झाला. लगेच काय मी लिहायला लागलो नाही, पण जिव्हाळा निर्माण झाला त्या निमित्ताने. सर नमस्कार. नमस्कार. माझं नाव स्वाती सोनवणे, डॉक्टर स्वाती सोनवणे. सर आपल्याला निसर्ग कवी म्हणूनही ओळखलं जातं, तर आपल्या कवितांमधून निसर्ग चित्रण कशा पद्धतीने आलेलं आहे याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी प्रथमच सांगितलं तुम्हाला की माझी जी कविता आहे ती अनुभवातून आलेली आहे. म्हणजे मी कविता केल्या नाही, थोडक्यात कविता लिहिल्या नाही. आणि लिहिण्याची जेव्हा वेळ आली तेव्हाच माझ्याकडून लिहून झालं. ठरवून माझ्याकडून एकही कविता लिहून झाली नाही, केली नाही, जोडजाड केलं नाही. जे आतून आलं तेच कागदावर आलं. अनेक दिवस ते डोक्यामध्ये राहिलं आणि मग ते कागदावर आलं. आता निसर्ग जर म्हणत असले तर माझ्या झाडांवरच्या कविता, त्याचा संग्रह आता येतो आहे. आणि झाड तुम्ही पाहिलेलं आहे, झाड मी पाहिलेलं आहे. आणि झाडाबद्दल कोणाला आपुलकी वाटणार नाही, कारण झाड हे असं आहे की ते आयुष्यभर देतच राहतं. त्या बदल्यात ते काहीच मागत नाही, आयुष्यभर ते देत राहतं. आणि झाड असं आहे की झाडाची प्रत्येक गोष्ट, झाडाचं पान असेल, फूल असेल, फळ असेल, साल असेल, मुळी असेल, खोड असेल, प्रत्येक त्याच्या अवयवाचा हा आपल्याला सदुपयोग करता येतो. त्याच्यापासून सौंदर्य प्रसाधने मिळतात, बनवता येतात, औषधं बनवता येतात. पाऊस पडतो, झाड ऑक्सिजन देतं, फळ देतं, फूल देतं, सावली देतं, पाऊस देतं, हे सगळं झाड देतं. मी जिथं राहायचो ना तिथं आमच्या एका शेतामध्ये म्हणजे भावकीची 2 आंब्याची झाडं होती. आंब्याची भावकीची म्हणजे अनेकांचा वाटा होता त्याच्यामध्ये. त्या आंब्यामध्ये अनेकांचा वाटा होता. शेती आजूबाजूला होती, पण ज्यांच्या शेतात ते उगवलेले होते ना त्यांना त्याचा थोडा त्रास व्हायचा, म्हणजे वौसा वगैरे होणं. तर त्या आंब्याच्या झाडावर आम्ही लहानपणापासून जायचो. तिथे जवळच एक विहीर होती, नवी विहीर म्हणायचो. तिथं आम्ही मोठा हाकायचो, त्या विहिरीचं पाणी ओढून आणायचो. आजूबाजूला शेती होती, त्या शेतामध्ये आम्ही काम करायचो. आणि ती आंब्याची झाडं काही दिवसांनी तोडली गेली. आता मी त्या वडाला लहान होतो, पण मला असं वाईट वाटलं त्या काळामध्ये. मला काही कळत नव्हतं की मी काही कवी होणार, काही कविता लिहिणार. पण त्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही खेळायचो. आंब्याच्या झाडाखाली कबड्डी वगैरे खेळायचो. झाडावर सूरपारंब्या खेळायचो, त्याच्या शाखा खायचो, आंबे खायचो. मग तो आंबा उतरवला जायचा, आम्ही सगळ्या भावंडाला तो वाटा यायचा. मग असं खूप दिवस. नंतर काय झालं, ती आंब्याची झाडं तोडली गेली. आणि तेव्हापासून माझ्या मनामध्ये झाडाविषयीची जी आत्मीयता आहे, आपुलकी आहे, ती कुठेतरी घर करून बसलेली होती. आणि मग त्या निसर्गाच्या ओढीनं मी हळूहळू झाडावर लिहू लागलो. आणि पहिली बोली नावाची कविता मी ती झाडावर लिहिली. ती ऐकून मी नंतर. तर मग असं ठरलं की ती आंब्याची जी झाडं आहेत ती विकून टाकायची.
तिचा लिलाव करायचा, विकून टाकायचे म्हणजे लिलाव करायचा. आणि मग त्या आंब्याची झाडं ज्यांच्या शेतामध्ये उगवलेली होती, आमच्यापेक्षा जास्त त्यांची मुलं त्या झाडावर जास्त खेळत होती, आमच्यापेक्षा जास्त आंबे त्यांच्या वाट्याला येत होते, आमच्यापेक्षा जास्त प्राणवायू त्या आंब्यांपासून त्यांना मिळत होता. आणि मग लिलाव करायचं ठरवलं. तेव्हा मला कळत नव्हतं. आणि लिलाव करताना त्या लिलावामध्ये विविध माणसं उभे राहिले लिलाव घेण्यासाठी. आणि त्यावर मी पहिली बोली नावाची कविता लिहिली की एका उभ्या झाडाचा लिलाव चालू होता. एका उभ्या झाडाचा लिलाव चालू होता. झाडाच्या एका अवयवावर चढाओढीने बोली सुरू होती. कोण झाडाच्या फळांवर, कोण झाडाच्या मुळांवर, कोण डेरेदार खोडावर, कोण सरळ बांध्यावर, तर कोण जाडजूड फांद्यांवर बोली लावत होते. झाड कोरडे ठाक. झाड कोरडे ठाक. काही वेळातच करवतीचे पान देहावर फिरून शवविच्छेदन होईल हे झाडाला माहीत होते. काही वेळातच करवतीचे पान देहावर फिरून शवविच्छेदन होईल हे झाडाला माहीत होते. अखेरची बीट पडली, लिलाव पूर्ण झाला. अखेरची बीट पडली, लिलाव पूर्ण झाला. झाड श्वास रोखून विचार करीत होते मनाशी. झाड श्वास रोखून विचार करत होते मनाशी. ज्याला आपण आयुष्यभर सावली दिली, ज्याची आपण भूक भागवली, ज्याची मुले आपल्या अंगा खांद्यावर खेळली, त्याने तरी निदान पहिली बोली लावायला नको होती. त्याने तरी निदान पहिली बोली लावायला नको. धन्यवाद सर. तुम्ही तुमचा साहित्य प्रवास कसा सुरू झाला याबद्दल भाष्य केलं. तुमचा जीवन प्रवास तुम्ही आम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगितलं. तुमच्या वाट्याला जो काही संघर्ष आलेला आहे, तुमच्या वाट्याला जे दुःख आलेलं आहे, असं म्हटलं जातं की कविता म्हणजे मानवी दुःखाचा आदिम हुंकार. कविता म्हणजे मानवी दुःखाचा आदिम हुंकार आहे. आता हे मानवी दुःख जरी सरांचं व्यक्तिगत असेल, सरही त्या गोष्टीला मान्य करतील, सरांचा संघर्ष जरी व्यक्तिगत असेल तरी ते दुःख सामाजिक असतं. मग मला सरांना याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे. जसं सरांनी झाडाची कविता आता सांगितली, काल परवा आता आपण पाहतोय नाशिकचं वातावरण, तपोवनातल्या वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये जो काही गदारोळ झाला तो आपण पाहिला. आणि पर्यावरण प्रेमी म्हणून आपले मन सगळ्यांचं हळहळलेलं आहे. आता हा फक्त झाडाचा प्रश्न न राहता तो सामाजिक पर्यावरणाचा सुद्धा प्रश्न होतो. मला सरांना प्रश्न विचारायचा आहे की कविता आणि समाज किंवा कवितेचं सामाजिक नातं काय आहे, समाजाचं आणि कवितेचं नातं कसं आहे, ते तो आमच्या विद्यार्थ्यांना थोडंसं थोडक्यात सांगतो. म्हणजे मला असं वाटतं की कविता ही म्हणजे नुसती करमणुकीसाठी कवीने लिहू नये आणि करमणूक म्हणून श्रोत्यांनी ती ऐकू नये. त्या कवितेतून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, बळ मिळालं पाहिजे, आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे, आपल्याला काहीतरी हिंमत आली पाहिजे, आपल्याला कुठंतरी रस्ता सापडला पाहिजे. म्हणजे कविता आपलं बोट धरून आपल्याला रस्ता दाखविणारी असावी. कविता आपल्या पाठीवर मायेचा हात फिरवणारी असावी. कविता आपल्याला हिंमत देणारी असावी. म्हणजे आता ही झाडावरची कविता मी ऐकवली, निदान ती कविता ऐकल्यानंतर 1000 लोकांनी ऐकली तर एखाद्याच्या मनात तरी येईल की नाही सगळं आपण झाडाला जपलं पाहिजे. ह्या झाडाने आपल्याला एवढं दिलं, तर मग आपण निदान तो जर कुऱ्हाड घेऊन तिथं त्याची फांदी तोडायला गेला असेल आणि त्याच्या मनात जर हा विचार आला तर तो थांबल, तो काय करल, विचार करल, पर्यायी मार्ग तो त्यावर काढा. म्हणजे कविता ही कवीची न राहता ती समाजाची कविता झाली पाहिजे.
म्हणजे एखाद्याने एखादं गीत लिहिलं तर ते लोकगीत झालं पाहिजे, लोकांचं गीत झालं पाहिजे, लोकांनी ते आपलं म्हणून गायलं पाहिजे, लोकांनी ते आपलं म्हणून म्हटलं पाहिजे, दुसऱ्याला ऐकवलं पाहिजे. म्हणजे साहित्य, ज्या साहित्यिकांचं साहित्य हे स्वतः त्याचं साहित्य न राहता ते जेव्हा समाजाचं साहित्य होतं, ते जेव्हा समाजाला बळ देतं. म्हणजे आत्ता तुम्ही कुसुमाग्रजांबद्दल बोललात, नाशिकचे कवी, त्यांनी त्या काळामध्ये गर्दा जय जयकार, क्रांतीचा गर्दा जय जयकार, नाही का, स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी ही कविता लिहिली आणि अनेक देशभक्तांना काय मिळालं, त्याच्यामुळे बळ मिळालं, हिंमत मिळाली, ते लढले, नाही का, त्यांनी जीवाची पर्वा केली नाही. आणि गर्दा जय जयकार, क्रांतीचा गर्दा जय जयकार, ही कविता माणसांना काय देते, बळ देते, हिंमत देते. तशी कोणतीही कविता असेल ना, कोणतंही कादंबरी असेल, कथासंग्रह असेल, आत्मचरित्र असेल, ते बळ देणारं असावं, हिंमत देणारं असावं. यांनी जर एवढं सोचलं तरी हा माणूस इतका मोठा झाला, तर आपल्याला काय हरकत आहे इतकं मोठं व्हायला. यातून आपल्याला बळ मिळतो, बळ मिळतं, हिंमत मिळते. आणि म्हणून ते साहित्य एकट्या त्या साहित्यिकाचं न राहता ते समाजाचं साहित्य होतं. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की अशी तुमची कविता की जी सर्वाधिक गाजली, लोकप्रिय झाली आणि जिच्यामुळं तुम्हाला पुरस्कार मिळाला, राज्य पुरस्कार मिळाला, अशी एक गाजलेली कविता ती तुम्ही आम्हाला सांगावी आणि जिच्यामुळे आणखीनही तुम्हाला प्रेरणा मिळाली, जिच्यातून तुम्हाला की पुरस्कार मिळाला बा मला आणि त्याच्यातून मी आता आणखीन पुढं काहीतरी लिहू आणि तिच्यातून आणखी काही प्रेरणा घेऊन तुम्ही आणखी असा एखादा कविता किंवा कविता संग्रह लिहिला ते आम्हाला सांगावं. कविता तशा अनेक गाजल्या, पण 1999 जेव्हा शिरवाडकरांचं निधन झालं, कुसुमाग्रजांचं, तर कुसुमाग्रजांनी नाशिकमध्ये साहित्य मेळावा सुरू केला. सार्वजनिक वाचनालयामध्ये त्यांनी साहित्य मेळावा सुरू केला होता आणि तो नवरात्रामध्ये अजून पण होतो तो. तर त्या मेळाव्याला मी जायचो, प्रत्येक वर्षी जायचो. आणि एक दिवस मी असा बसलेलो होतो आणि बसलेलो असताना पाठीमागं कुणीतरी एक खुर्ची आणून ठेवली आणि त्या खुर्चीवर एक व्यक्ती येऊन बसली. माझं सहज लक्ष गेलं तर इतकं प्रसन्न व्यक्तिमत्व होतं. पांढरे शुभ्र कपडे, पांढरा शुभ्र शर्ट, पांढरं शुभ्र असं धोतर आणि ती उपरणं वगैरे, आणि इतका प्रसन्न चेहरा मी पाहिला. आणि सहज डोकून पाहिलं तर ती कुसुमाग्रज होती. म्हणजे इतक्या जवळून मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं आणि माझं लक्ष पुढं लागेनाच. मी असं चोरून चोरून असं त्यांच्याकडेच पाहायचो सारखं. मला असं वाटायचं यांच्या समोर जाऊन बसावं, यांच्याकडेच पाहत राहावं. म्हणजे साहित्य वर्तुळामध्ये इतकं मोठं नाव का ज्यांना ज्ञानपीठ मिळाला, त्यांच्या 2 कलाकृतींना खरा, एक नटसम्राट आणि दुसरा विशाखा नावाचा काव्यसंग्रह. तर ते कुसुमाग्रज एकटेच राहायचे नाशिकमध्ये. तरण तलावाजवळ त्यांना महानगरपालिकेने बंगला दिलेला होता. त्यांच्या आठवणी तशाच आजही आहेत. आणि मग मधून मी असं त्यांना भेटायला जायचो. आणि ते वारले. ते वारल्यानंतर मला कळालं ते. मी तेव्हा एरंडगावला शाळेत शिक्षक होतो, एरंडगावातच राहायचो. आणि मला इतकं दुःख झालं प्रचंड. तुम्ही असं कोणालाही सुटायचो, कुसुमाग्रज वारले, शिरवाडकर वारले. लोकांना असं वाटतं याला काय बघ एवढं, याचे काही नातेवाईक आहे का, काय काय, माझ्याकडून व्हायचं ते सगळं असं. आणि मग मी त्यांच्यावर खूप काही लिहून आलं, खूप लेख लिहून आले, सगळे वर्तमानपत्र मी आणले, त्यांच्याबद्दल खूप वाचलं, त्यांच्या अंत्यविधीला गेलो. आणि ते जे दुःख आहे ना, म्हणजे माझे वडील गेल्यानंतर मला इतकं दुःख झालं नसेल, इतकं दुःख ते मला त्यावेळेस झालं. आणि माझ्याकडून सुना गोदाकाठ नावाची एक कविता लिहिली गेली त्या काळामध्ये. तिचं नाव होतं की ते गेले आणि सुना गोदाकाठ. सुना गोदाकाठ सुने तपोवन, सुना गोदाकाठ सुने तपोवन, हरवले धन वैष्णवांचे, दाटला काळोख उधानाला वारा, दाटला काळोख उधानाला वारा, रिकामा देवारा घरोघरी.
मनामनातील शब्द मुके झाले, मनामनातील शब्द मुके झाले, पायीक बुडाले सागरात, आणि आभाळीचा तारा निखळला भुई, आभाळीचा तारा निखळला भुई, हंबरल्या गाई रानूमाळ, आकाश मातीची व्हावी कशी भेट, आकाश मातीची व्हावी कशी भेट, चांदण्यांची मूठ सांडलेली, आणि लेखकांचे योगी माणसांचे संत, लेखकांचे योगी माणसांचे संत, भाषेचे महंत मावळले, आणि पांगुळलो आता एकांताची वाट, पांगुळलो आता एकांताची वाट, अक्षरांचे बोट रिकामेच, अक्षरांचे बोट रिकामेच. आणि ही कविता माझ्याकडून लिहून झाली, ठरवून लिहिली नाही, काही नाही, काही नाही, आतून आली ती सुनागोदा पाठ. आणि त्यावेळेस अनेक दिवाळी अंकांमधून ती छापून आली. तिला खूप पुरस्कार मिळाले, राज्य पुरस्कार मिळाले काव्य स्पर्धेमध्ये. नाशिकला जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये 300 लोकांनी कविता वाचल्या, 300 लोकांनी, लहान मोठ्या छोट्या सगळ्या. आणि त्या 300 लोकांमधून एक 100 रुपयाचा पुरस्कार दिला जायचा. त्या पुरस्काराला छंदोमयी पुरस्कार असं म्हटलं जायचं. तो छंदोमयी पुरस्कार ह्या कवितेला मिळाला होता 300 कवींमधून. कामगार साहित्य संमेलनामध्ये पण तिला मोठा पुरस्कार मिळाला. आणि ती अनेक दिवाळी अंकांनी छापली. आणि कुसुमाग्रजांवर जेवढ्या कविता लिहिल्या गेल्या ना, त्या कवितेतील सगळ्यात उल्लेखनीय कविता म्हणून ती पुढे आली होती त्या काळामध्ये. नमस्कार सर, माझा प्रश्न असा होता की काही कविता या शीघ्र कविता असतात, त्या स्पॉन्टेनियसली अचानक तयार होतात. तसं तुमच्या अशी कविता कुठली का जी एकदम कमी कालावधीत तयार झाली, आणि अशी कविता कुठली की जिला लिहायला तुम्हाला बराच वेळ लागला आणि बराच कालावधी गेल्यानंतर तुम्हाला कळालं का आता ही कविता पूर्णत्वास गेलेली आहे बॉस? सरांनी 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, अशी कोणती कविता की तुमच्याकडून ती झटपट लिहून झाली? आता लिहून झाली म्हणजे लिहून होण्याच्या आधी काहीतरी घडलेलं असतं, तेव्हाच ते लिहून होतं. लिहून होण्याच्या आधी काहीतरी घडलेलं असतं आणि ते अगदी काळजापर्यंत जाऊन पोचलेलं असतं. मग तो अनुभव असेल, ती घटना असेल, त्याचा जो परिणाम आहे तो अगदी आपल्या काळजापर्यंत जेव्हा जाऊन पोचतो तेव्हाच ते एका झटक्यात काय होतं, लिहून होतं. मागे मी अनेक वेळा सांगितलं होतं, पण तरी आता कसं आहे, मी SYBAला होतो कॉलेजला. आणि SYBAला असताना आमचं सिनियर कॉलेज दुपारून असायचं. आम्हाला प्राध्यापक जपे सर म्हणून मानसशास्त्र शिकवायचे, सायकॉलॉजी. आणि ते त्यांचा जो तास आहे मानसशास्त्राचा तो 3च्या दरम्यान असायचा साधारणपणे. आणि ते आले की ते काय करायचे, प्रेझेंटी घ्यायचे. पण त्यांची प्रेझेंटी त्यांचं असं नंबर आणि नाव तोंड पाठ होतं त्यांचं. म्हणजे नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5. जर कोणी प्रेझेंटी दिली नाही तर ते नंबर 5 म्हणायचे. मग पाटील म्हणजे ते 5 नंबरला पाटील आहे हे पण त्यांचं पाठ होतं सगळं. आणि ॲबसेंट नंबर ते फक्त लिहून घ्यायचे ते असं. आम्ही वर्गात बसलेलो होतो कॉलेजमध्ये SYला असताना. आणि माझं आडनाव बार राहते. आणि माझ्या अगोदर इनिशियलप्रमाणे संगीता बकरे नावाच्या एका मुलीचा नंबर होता. तिचं नाव होतं संगीता बकरे. आणि तिचा 17 नंबर होता आणि माझा 18. तिचा 17 नंबर झाला की माझा 18. कधी कधी सर जरी वर्गात आले तर तुम्हाला माहीत आहे मुलामुलींचं कानात एकमेकाशी बोलणं चालू राहतं, मुलांचं पण चालू राहतं. तसं मी पण माझ्या असं मित्रांशी बोलत होतो. सर प्रेझेंटी घेत होते आणि सर 1, 2, 3, 4 असंपर्यंत 17पर्यंत आले. माझ्या डोक्यात एक बकरे यस सर म्हटली की आपण यस सर म्हणायचं. म्हणजे असं ती सवय लागली रे का कानाला आणते असं. आणि सर आले 17. आता ती मुलगी होती वर्गामध्ये पण ती बोलत होती कोणाशी तरी. तर ती काही प्रेझेंटी दिली नाही तिनं. सर म्हटले नंबर 17 असं 3दा म्हटलं. मी डायरेक्ट ओरडलो. मी म्हटलं बकरे. असा ओरडलो मी अनाहूत बरं का. असं ओरडलो मी. ते सगळा वर्ग शांत झाला.
आणि ते मित्र मला बोलायला लागले, अरे मी काय तो काय भरायला लागला का काय? कोणाच्याही नावं घेतो म्हणजे असं तसं, कल्पना घेतो. आणि मला लई ते शरमल्यासारखं झालं वर्गामध्ये पूर्ण. म्हणजे असं मला ते इतकं बोचलं की आता काय आहे, मुलं काय म्हणतील, सर काय म्हणतील, मुली काय म्हणतील, आणि त्या बिचारीला काय वाटलं असेल. बरं आपल्यात तर एवढी हिंमत नाही की कोणाशी दोन शब्द बोलावं बुवा असं. पण ती बिचारी समजदार होती, आपल्या मनात नितळ भावना होत्या, ते घडून गेलं. ते बिचारी काही म्हणली नाही आणि त्यानंतर कोणी काही म्हटलं नाही. त्यांना कळलं असेल की माझा प्रामाणिकपणा, की याच्याकडून घडून गेलं, याच्यात हेतू नव्हता, उद्देश नव्हता, काही त्याची वाईट भावना कुठलीच नव्हती. पण ते मला इतकं बोचलं, ते माझ्या डोक्यात तेच बापरे. आणि जर समजा तिला खूप वाईट वाटलं असतं, ही मुलगी आपल्याला काहीतरी बोलली असते, आपला अपमान केला असता, घरी सांगितलं असतं, घरचे आले असते, प्राचार्यांपर्यंत गेलं असतं, काय सारखं डोक्यात तेच. मला रात्री झोपच आहे ना मला. मी झोपलो पण माझं लक्षच वाटलं, रात्रभर जागा होतं. मी म्हटलं झालं काही एक शब्द, एकच काय बोललो मी, बकरे. म्हणजे मी इतका बेचैन झालो, इतका उदास झालो, इतका नर्वस झालो, माझं कशावरच लक्ष लागलं. आणि त्या रात्री मी लिहिलं की शब्दांनी शब्दांना शब्द मारताना शब्दांनी शब्दांचं भान ठेवावं. शब्दांनी शब्दांना शब्द मारताना शब्दांनी शब्दांचं भान ठेवावं. शब्दांनी शब्दांच्या दगडातून शब्दांची फुले निर्माण करावी. शब्दांनी शब्दांच्या दगडातून शब्दांची फुले निर्माण करावी. शब्दांनी शब्दांचा आकाश बांधताना शब्दांनी शब्दांची वीट काढू नये. म्हणजे एखादा जर मोठा होत असेल तर आपण त्याची वीट काढू नये. शब्दांनी शब्दांचा आकाश बांधताना शब्दांनी शब्दांची वीट काढू नये. शब्दांनी शब्दांना शब्दांचा मित्र बनवावं. शब्दांनी शब्दांना शब्दांचा मित्र बनवावं आणि शब्दांनी शब्दांना शब्दातून सावरावं, कारण सावरणारे शब्दात राहतात. शब्दांनी शब्दांना शब्दातून सावरावं, कारण शब्द शब्दांना शब्दात बसवतात. कारण शब्द शब्दांना शब्दात बसवतात आणि शब्द शब्दांना शब्दातून उठवतात. शब्द शब्दांना शब्दातून उठवतात. असं माझं ते एका दमात रात्री. नमस्कार सर. माझा असा प्रश्न आहे की तुमच्या नवीन लेखनाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल, आणि जे आता नवीन लेखक होतात त्यांना काय तुम्ही टिप्स द्याल असं? मला असं वाटतं की आपण चांगलं वाचन केलं, कसदार वाचन केलं, आपण मनन केलं, चिंतन केलं. तुम्ही मागे मी बोललो होतो की अभ्यास म्हणजे काय बा, त्याचं सूत्र सांगितलं होतं मी तुम्हाला. त्याचं सूत्र असं आहे, ध्यान अधिक वाचन अधिक चिंतन अधिक कृती बरोबर अभ्यास. असं जर अभ्यास केला ना तुम्ही, कोणताही अभ्यास किंवा कोणतंही काम, पहिलं काय ध्यान. त्या कामावर काय पाहिजे आपलं ध्यान. स्वयंपाक करायचं असलं तरी काय पाहिजे ध्यान, नाही तर पोळी जळून जाईल, बरोबर आहे, नाही तर मीठ भाजीत काय होईल जास्त होईल. भांडे जरी घासायचे असलं तर काय पाहिजे ध्यान. ध्यान महत्वाचं आहे. म्हणून कधी कधी म्हटलं तर तू ध्यानावर आहे, बरोबर आहे की. जेव्हा चूक होते तेव्हा आई वडील किंवा प्राध्यापक पण म्हणतात, सर पण म्हणतात तुम्ही ध्यानावर आहे. तर ध्यान पाहिजे. ध्यान ठेवून वाचन जर केलं तर ते आपल्या स्मरणात बसतं. केलेलं वाचन जर आपण चिंतन केलं ते अजून स्मरणात बसतं. ध्यान अधिक वाचन अधिक चिंतन मग कृती. मग आपल्याला बोलायचं असेल, भाषण करायचं असेल, लिहायचं असेल तर मग ती कृती आपोआप होते, चांगली होते. आणि त्याला आपण काय म्हणायचं मग अभ्यास. आता नवीन तुम्हाला वाटलं बाबा की आपल्याला कविता लिहायची आहे, आपल्याला कथा लिहायची आहे, आपल्याला पण कादंबरी लिहायची आहे. आमच्या शाळेमध्ये एक शिंदे सर होते, म्हणजे ते 2000 मध्ये त्यांचा अपघात झाला आणि त्यांचं निधन झालं.
तर ते माझ्या संपर्कात येऊन कथा लिहायला लागले होते सर. त्यांच्या कथा अनेक देवळे अंकातून प्रसिद्ध पण झाल्या होत्या. आता ते कसे लिहायला लागले, तर ते एक दिवस एक स्टोरी सांगत होते, म्हणजे सत्य घटना. ते एका गावाला गेले होते आणि तिथं अशी घटना घडली. ते म्हणे आम्ही असं गेलो, सकाळी उठलो, मग बस स्टँडवर गेलो, बसमध्ये बसलो, मग तिथं गेलो, तिथं असं झालं, तिथं तसं झालं, तिथून परत आलो. मला ते अर्धा तास सांगत होते हे सगळं. मग मला म्हणे मला आहे ना कथा वाचायची आणि कथा लिहायची खूप आवड आहे म्हणे. मला असं वाटतं की मी कथा लिहिल्या पाहिजे. मग मी त्यांना काय म्हणायचो, तुम्ही जे बोलले ना तुम्ही आत्ता जे बोलले तेच काय करायचं, तेच लिहायचं. जे बोलले तेच लिहायचं. त्याची काय तयार होईल, गोष्ट तयार होईल. सुरुवातीला कच्ची होईल, नंतर काय होईल, पक्की होईल. आणि मग आपण सुद्धा जर चांगलं वाचन केलं, आपण लिहिण्याचा प्रयत्न केला, पण मला असं वाटतं आपण काय लिहावं, आपण नुसतं करमणुकीसाठी लिहू नये, नाही का. आपण नुसतं करमणुकीसाठी लिहू नये. त्यातून कोणाला काहीतरी बोध मिळाला पाहिजे, त्यातून कोणाला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, त्यातून कोणाला काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे. कारण सांगता येत नाही, म्हणजे माणसाला, म्हणजे जगात सर्वात श्रेष्ठ जर गोष्ट असेल ना, मला असं वाटतं ती म्हणजे विचार आहे. जगात सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट जर असेल तर ती काय आहे, विचारानेच माणूस उभा राहतो, विचारानेच माणूस घडतो, विचारानेच माणूस मोठा होतो. आणि मग आपल्या कवितेमधून एखाद्या ओळीतून असा जर एखादा विचार गेला तर मोडलेल्या माणसाला, खचलेल्या माणसाला त्या विचारामुळे जर बळ मिळालं तर आपल्यासारखा भाग्यवंत आपण आपल्याला समजायला काही हरकत नाही. म्हणून मला असं वाटतं की कोणाला काहीतरी हिंमत देणारी, बळ देणारी, प्रेरणा देणारी आपली साहित्यकृती असावी. सर, तुम्ही आत्ताच सांगितलं की तुमचा आगामी एक कविता संग्रह येतोय, प्रकाशित होणारी, प्रकाशनाच्या तो वाटेवर आहे. तर त्याची अंतप्रेरणा म्हणजे तुम्हाला कसं काय सुचलं की आता त्याचे जो अंतप्रेरणा आहे, म्हणजे त्याची सुरुवात कशी काय? आत्ता मी तुम्हाला आंब्याच्या झाडांविषयी सांगितलं नाही का. आमच्यात ते आंब्याचे झाडं होते, त्याचा लिलाव झाला. तर तेव्हा काही मला वाटत नव्हतं की मी याच्यावर कविता वगैरे लिहील. नंतर मी या शाळेमध्ये नोकरीला लागल्यानंतर मी लासलगावहून अपडाऊन करायचो. 1992 नोकरीला लागलो, दररोज अपडाऊन करायचो. तर 92च्या दरम्यान किंवा त्या अगोदर तुम्ही जर येवला ते विंचोर हा जर रस्ता पाहिला असेल, कसा होता हा रस्ता, सरांनी पाहिला नाही, खराब तर होता, पण रस्ते दोन्ही बाजूला खूप इतके झाडं होते, प्रचंड झाडं होते. म्हणजे वडाचे झाडं, चिंचीचे झाडं, लिंबाचे झाडं, पिंपळाचे झाडं, म्हणजे रस्त्यावर आहे ना ऊनच पडत नव्हतं, इतके झाडं होते. आणि दररोज असा प्रवास त्या रस्त्याने व्हायचा. आणि सहज त्या झाडांकडे पाहिल्यानंतर मनात यायचं की ही झाडं आपल्याला सावली देतात, नाही का, काय देत नाही झाडं आपल्याला, प्रत्येक गोष्ट आपल्याला झाड देतं. तेव्हा मला काही एवढं काही ते असं भावलं नव्हतं नुसते झाडं पाहून. पण जेव्हा ती झाडं तोडली ना नंतर, ती झाडं तोडल्यानंतर मला प्रचंड दुःख झालं. मलाच झालं असं नाही, अनेकांना ते झालं. आत्ता सरांनी सांगितलं, आता तपोवनामध्ये तेच चालू आहे, नाशिकचं जे तपोवन आहे. तर त्या तपोवनामध्ये काय होणार आहे, कुंभमेळा. आणि त्या कुंभमेळ्याच्या जागेसाठी शेकडो वर्षांची जुनी झाडं तोडली जाणार आहेत. आता वास्तविक झाडाची काही अडचण नाही. पुरातन गोष्टी जर आपण बघितल्या, ऋषीमुनींनी तपश्चर्या झाडाच्या खाली बसून केली. कुठं बसायचे ते, झाडाखालीच बसायचे. आणि ह्या झाडांखाली बसू शकता नाही साधू संत समजा जे काही कोणी येणार आहेत ते बसू शकता ना. झाडांचा त्यांना अडसर होण्याचं काय कारण, सयाजी शिंदे नावाचे जे ॲक्टर आहे, सयाजी शिंदे, की त्यांचं प्रचंड झाडांवर प्रेम आहे. आणि ते दरवर्षी हजारो झाडं लावतात आणि जगवतात.
त्यांनी ते काम हाताशी घेतलेलं आहे. त्याचा प्रचंड विरोध आहे या गोष्टीला, झाडं तोडण्यांमध्ये, की झाडं नाही तोडली पाहिजे. झाड काय आहे हे ते समाजाला पटवून देत आहे, पटवून सांगताय. खरं तर झाडांच्या बाबतीत आहे ना, म्हणजे मी आकर्षित गेलो ना, तो जास्त आपल्या देशी झाडांकडे बरं का, विदेशी नाही. कारण आपले देशी झाडच असे आहे की ते खूप काही देऊन जातात आपल्याला. आणि विदेशी जी झाडं आहे ते मात्र आपल्याला फक्त काय देतात, सावली देतात. असं का नाही, अशोकाचं झाड आहे ते कुठे सावली देतो, ते सरळ उंच वाढतं. अशी अनेक झाडं आहेत की त्यांच्यापासून आपल्याला सावली पण मिळत नाही, फक्त शो म्हणून आपण ती झाडं लावतो. आणि आपली जी देशी झाडं आहेत त्या देशी झाडांपासून आपल्याला खूप काही मिळतं. आणि लहानपणी जांभळं खायला आम्ही जायचो, चिंच तोडायला आम्ही जायचो, त्याहून कळायचं की झाड आपल्याला, जर हे चिंचेचं झाड नसतं तर आपल्याला चिंचा खाता आल्या नसतं, कारण विकत घेण्याची ऐपत नव्हती. जांभळीचं झाड नसतं तर विकत घेऊन जांभळं खाता आले नसतं. आंब्याचं झाड नसतं तर विकत घेऊन आंबे खाता आले नसतं. तर हे सगळं त्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही बसायचो, अभ्यास करायचो. आणि त्यामुळे ह्या झाडांवरचं आकर्षण जे आहे ते आकर्षण असं दिवसेंदिवस वाढत गेलं आणि लिहून होत गेलं. मग ठरवून नाही पण ते होत गेलं असं पाहून. असं झाडावरच्या कविता सादर करा. सर, माझा एक प्रश्न आहे. सर, आत्ताचं जर आपण वातावरण बघितलं, राजकीय वातावरण, तर त्याच्यामधून लोकशाहीला खूप मोठा धोका निर्माण होत आहे. तर तुमच्या माध्यमातून तुमचा असा काही मानस आहे का बुवा, राजकीय कविता आपण तयार केल्या पाहिजे आणि त्यातून कुठेतरी लोकशाहीचं होणारं नुकसान जे आहे, धोका जो आहे, साहित्यिक तुमची भूमिका तो काय आहे? कळला पाहिजे बुवा, असं आहेत का, असं मानस आहेत का तुमचा? सोशिओ पॉलिटिक्स वातावरणासंदर्भात साहित्यिक म्हणून तुमची भूमिका काय? हां. किंवा ना सगळ्या विषयांवर तुम्ही लिहिलं, झाडांवर लिहिलं, घरा परिवारावर लिहिलं, प्रेमावर थोडंफार लिहिलं, साळुंख्यांवर लिहिलं. आजच्या या राजकारणाबद्दल आजचा कवी हा व्यथित होतो का? होतो तर तो कशा पद्धतीने राजकारणात येतो या अंगाने आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. आता बघा, राजकारणाने कवी व्यथित होतो का? राजकारणाच्या झळा, राजकारणाचे चटके अनेकांना बसतात, पण काहींना ते सांगता येतात, काहींना ते सांगता पण येत नाही. काहींना व्यक्त करता येतात, काहींना व्यक्त पण करता येत नाही. तर राजकारण कशा पद्धतीचं आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे, चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. म्हणजे आज एखाद्या पक्षामध्ये असलेला माणूस उद्या कोणत्या पक्षात जाईल हे काही सांगता येत नाही. पूर्वी एकनिष्ठ लोक होते, एकनिष्ठ. म्हणजे आता आमच्या शाळेचे जे संस्थापक आहेत, डॉक्टर कानडे अण्णा म्हणायचे त्यांना, अनेकांना माहीत असतील, ते वारले ते. तर ते राष्ट्रसेवा दलाचं काम करायचे आणि ते जनता दलाचं काम करायचे. त्यावर ते लाल टोपी घालायचे, लाल. ते आमदार पण होऊन गेलेले आहे आपल्या येवला नांदगाव मतदारसंघाचे. पण आयुष्यभर त्यांनी लालच टोपी घातली. नंतर त्या जनता दल पक्षाचं काहीच राहिलं नाही. काँग्रेस पक्ष पुढे आला, शरद पवारांचा पक्ष पुढे आला, त्याचं काहीच नाही राहिलं. पण यांनी त्या पक्षावर असलेली जी निष्ठा आहे ती शेवटपर्यंत कमी होऊ दिली नाही. म्हणजे पूर्वी लोक होते, हरिभाऊ माले होते, जनता दलात होते का, जनता दल, आयुष्यभर जनता दल. असे अनेक लोक होते की त्यांच्यामध्ये पक्षनिष्ठा होती, ते त्याच पक्षामध्ये राहिले. अटल बिहारी वाजपेयी असते नाही का, बी जे पीचे गव्हर्नमेंट फार कमी वेळेस आलं त्या काळात, पण त्यांनी पक्ष सोडला नाही. इंदिराबाई असतील, काँग्रेस. पण आज काय झालं तुम्हाला एक कविता ऐकवतो, त्या कवितेतून तुमच्या लक्षात येऊन जाईल. टोप्या नावाची माझी एक कविता, टोप्या. की टोप्या बदलल्या डोके तेच आहे, टोप्या बदलल्या डोके तेच आहे आणि खुर्च्या बदलल्या बोके तेच आहे. बोलणारे बदलले बोल तेच आहे. बोलणारे बदलतात, बोलतेच आश्वासन. बोलणारे बदलले बोल तेच आहे आणि बडवणारे बदलले ढोल तेच आहे. सोंगाडे बदलले सोंग तेच आहे.
सोंगाडे बदलले, सोंग तेच आहे, आणि कपडे बदलले, ढोंग तेच आहे. दिल्ली बदलली, गल्ली तीच आहे. दिल्ली बदलली, गल्ली तीच आहे, आणि तिजोऱ्या बदलल्या, किल्ली तीच आहे. ज्याच्या ताब्यात आहे त्याच्यात ताब्यात. गाड्या बदलल्या, रिंग तीच आहे. गाड्या बदलल्या, रिंग तीच आहे, आणि बाटल्या बदलल्या, झिंग तीच आहे. आणि हे सगळं होत असताना बांधावरचा भस्मासूर फिदी फिदी हसतो आहे. बांधावरचा भस्मासूर फिदी फिदी हसतो आहे, आणि किती सूर्य विझून गेले, तिरंगा डोळे पुसतो आहे. किती सूर्य विझून गेले, तिरंगा डोळे पुसतो आहे. बराच वेळ झाला. एक शेवटचा प्रश्न. सर नमस्कार. नमस्कार. सर लक्ष्मण बाराहाते हे जे कवी आहेत, यांनी हे शेती मातीतले कवी आहेत. यांनी जनसामान्यांच्या भाषेमध्ये सर्वसामान्यांच्या व्यथावेदना आपल्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असे लक्ष्मण बाराहाते कवी या येवला तालुक्यामध्ये, या नाशिक जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावे, यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी, किंवा म्हणजे मला म्हणायचं की या सभागृहामध्ये पण असे उगवते लक्ष्मण बाराहाते बसलेले आहेत, तर त्यांनी काय केलं पाहिजे ज्यांना ती एक योग्य दिशा मिळेल, या संदर्भात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. एक संदेश तुमचा काय राहील बुवा आमच्या युवकांसाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी? बघा, आजचा कार्यक्रमच आपला मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा. आपल्याला संवर्धन करायचं आहे मराठी भाषेचं, आणि आपण सगळे मराठी भाषिक आहोत. मराठी ही आपली मातृभूमी आहे, ती आईची भाषा आहे, ती आतून आलेली भाषा आहे. ही भाषा आपल्याला जगवायची आहे. आणि तुम्हाला अगोदरच सांगितलं का, मातृभाषा ही व्यक्त होण्याची भाषा असते. म्हणजे राग जर आला ना माणसाला, राग, तो एक शिवी देतो, पण तो कोणत्या भाषेतून देतो? तो मातृभाषेतूनच देतो शिवी. म्हणजे मातृभाषेतून माणसाला राग व्यक्त करता येतो. अर्थात आता शिवी कशी निर्माण झाली बघा. शिवी, आता शिव्यांचं समर्थन मी करत नाही, शिव्या देणं हे वाईटच आहे, बरोबर आहे. पण शिवी ज्या अर्थी निर्माण झाली त्या अर्थी ती काहीतरी चांगली असाल असं मला वाटतं. वाईटच असते, तर निर्माणच नसते झाली, वाईटच असते शिवी. तर मला असं वाटतं ती जन्मालाच नसते आली. पण ती जन्माला आली ना, याचा अर्थ तिच्यात काहीतरी सद्गुण आहे. आणि तिच्यात काय सद्गुण आहे माहिती आहे का? शिवीमुळे ना मारामाऱ्या वाचतात. म्हणजे शिवीच नसती ना, डायरेक्ट लोकांनी लाकूड काढला असतं, डोके फोडाफोडी आली असते. पण शिवीमुळे ना तो शांत होतो, 2-3 शिवे देतो, त्याचा राग शांत होतो. म्हणजे तो लाकडापर्यंत काही जात नाही. म्हणजे शिव्यांमुळं अनेक मारामाऱ्या थांबल्या असाव्यात किंवा थांबत असाव्यात असं मला वाटतं. तर मी सांगत हे होतो की ही भाषा आपल्याला जगवायची आहे. आणि लेखक किंवा कवी होऊ शकता तुम्ही, 100% तुम्ही उत्तम प्रकारे लिहू शकता. त्या अगोदर तुम्ही उत्तम प्रकारे वाचलं पाहिजे. फक्त वाचून थोडंसं समजून घेतलं पाहिजे. अशा कार्यक्रमांना मुद्दाम हजेरी लावली पाहिजे. आता मी कॉलेजमध्ये होतो ना, तर आमची व्याख्यान मला 3 वाजता असायची दुपारी. पण कुठल्याही असं नोटीस बोर्डवर मी वाचलं की मी त्या कार्यक्रमाला मी काय करायचो, जायचो, ऐकायचो मी दुसऱ्याचं. तुम्हाला सांगतो, जे दुसऱ्याचं ऐकतात ना तेच बोलू शकतात. ज्याला ऐकता येत नाही त्यांना बोलता येत कसं काय गेलो. म्हणजे भाषा शिकण्याचे 4 स्किल्स आहेत. लिसनिंग स्किल, श्रवण कौशल्य पहिलं भाषा शिकण्यात. लहान मुलं आपल्या घरामध्ये जन्माला येतं. आता मला नातू 3 वर्षाचा झाला, उत्तम प्रकारे बोलतो. तो कसं काय बोलायला लागला? ऐकत गेला ना तो. आपण आधी ऐकलं पाहिजे. LSRW असे इंग्रजीमध्ये लिसनिंग स्किल, श्रवण कौशल्य. स्पीकिंग स्किल, आपण जर ऐकलं तर आपल्याला बोलता येतं. मग जर बोलता आलं तर रिडिंग करता येतं, आपल्याला वाचता येतं. आणि रिडिंग केलं तर मग लिहिता येतं.
ही लिहिणे ही शेवटची पायरी आहे. मग आपल्याला जर चांगलं बोलायचं असेल तर आपल्याला चांगलं ऐकावं लागलं पाहिजे. आपल्याला चांगलं वाचावं लागेल आणि आपल्याला ते समजून घ्यावं लागेल. आणि आपण चांगलं ऐकलं, चांगलं वाचलं तर आपण चांगले बोलू. आणि आपल्याला आपण जर ठरवलं तर आपण चांगलं लिहू पण. दुसऱ्यांचं लेखन आपण वाचलं तर तुम्ही पण ग्रंथालयातून चांगली पुस्तकं नेत जा, नाही का. कोणत्याही गोष्टीकडे गांभीर्याने पहा, नाही का. उथळपणा नसावा, आपल्या वागण्यात उथळपणा नसावा, आपल्या वाचण्यात उथळपणा नसावा. आपल्या प्रत्येक गोष्टीला खुली असावी, डेप्थ पाहिजे, काय खुली पाहिजे. मग तुम्ही वाचन करा, चिंतन करा, मनन करा, कुठलंही काम करा, त्याला खोली जर असेल तर ते आपलं मुळापर्यंत जाऊन पोचतं. आणि जे मुळापर्यंत जाऊन पोचतं ते सहज उगवून येतं. म्हणजे आपण जसं पेरू तसं उगवून येईल. हा तो ब्रेन आहे, याच्यात आपण जसं पेरू तसंच उगवून येईल ना, बरोबर आहे की. आपण जर आंब्याची कोय लावली तर आंबाच उगवून येईल. हां, आपण जर येड्या बाबळीच्या शेंगा पेरल्या त्याच्यात येड्या बाबळीच उगवून येतील, बरोबर आहे. मग काय पेरायचं आहे त्याच्यामध्ये हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. पेरणं म्हणजे वाचन, चिंतन, नाही का. प्रत्येक गोष्टीकडं आपण कोणत्या दृष्टीने पाहतो, आपल्यामध्ये किती गंभीरता आहे, आपण कान देऊन ऐकतो का, ह्या सगळ्या गोष्टी आपण जशा पेराल तसं ते काय होईल, उगवून येईल. आणि त्यातून आपल्या म्हणजे नुसतं चांगलं साहित्य वाचून तुम्ही चांगलं लिहाल असं नाही, तुम्ही एक चांगला माणूस व्हाल. तुम्ही काय व्हाल? एक चांगला माणूस व्हाल तुम्ही. म्हणजे सगळ्या दृष्टीनं तुम्ही कुठेही गेलात तर तुमचा प्रकाशच पडेल. मुली असतील, मुलं असतील, तुमचा प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एक चांगला माणूस व्हाल. अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्यामधून मिळू शकतात. आणि कसं आहे, एक आपली वेगळी ओळख त्या निमित्ताने होते. आता शिक्षक भरपूर आहेत, एवढ्या तालुक्यात आहे, महाराष्ट्रात आहे. मी नुसतंच शिक्षक राहिलो असतो तुम्हाला इथं काही कोणी बोलवलं नसतं, बरोबर आहे की नाही. पण सर बोलू मला मधून का 10-5 कविता आहे बा येड्यावाकडे, त्या भांडवलावर माझं धकू राहिलं भरपूर. तुम्ही ऐकू राहिले मला काय वेगळेपणे, काय वेगळे नाही द्यायचं. आणि मग तुमची एक वेगळी ओळख तयार होईल. तुम्ही एक वेगळा माणूस व्हाल. हे वेगळं समाधान तुम्हाला मिळेल. वेगळ्या प्रेरणा तुम्ही जगाला देऊ शकाल, समाजाला देऊ शकाल, असं मला वाटतं. त्यामुळे चांगलं वाचन करा, चांगलं चिंतन करा. सर, एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारणं अभिप्रेत आहे, कारण मगापासून मला विचारायचं आहे आणि त्याच्याशिवाय ही मुलाखत पण पूर्ण होणार नाही असं मला वाटतं. आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा करतोय. आता संवर्धन करायची गरज तेव्हा निर्माण होते जेव्हा ती गोष्ट संपते की काय अशी भीती आपल्या मनामध्ये निर्माण होते. मग आता हा संवर्धन पंधरवडा साजरा करत असताना असं तुम्हाला वाटतं का की खरंच आता मराठी भाषा म्हणजे आमच्या पिढीला साधारणपणाने दोष दिला जातो की आता यांचं काही खरं नाही, यांनी मराठी भाषा मातीत घातली किंवा आता हे काही संवर्धन करू शकत नाही. तर आता खरंच अशी कंडिशन आहे का, अशी परिस्थिती आहे का की मराठी भाषेचं संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली? आणि दुसरा प्रश्न त्याला लागून असा आहे, खरंच अशा पद्धतीच्या उपक्रमाने मराठी भाषेचं संवर्धन होणार आहे का? ते मी का विचारतोय, कारण एकीकडं पुन्हा माझं बोलणं राजकीय होऊ शकेल कदाचित, एकीकडं मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला जातोय. मराठी शाळा जर बंद होती म्हणजे मराठीतलं शिक्षणच बंद होईल. आणि मग अशा अवस्थेमध्ये हे जेव्हा आपण उपक्रम करतोय संवर्धनाचे, ते पुरेसे ठरतील का की आपल्याला आणखी काही वेगळे प्रयोग करावे लागतील? तर हे थोडंसं सांगावं आमच्या. कसं आहे, आता असे उपक्रम करणं गरजेचंच आहे सर. केले पाहिजे. केले तर ते समाजापर्यंत जाऊन पोचतील, समाजापर्यंत जाऊन पोहोचेल. पंधरवडा सादर करण्याची गरज का निर्माण झाली हे समाजाला कळेल. ज्या ठिकाणी तो कार्यक्रम होतो आणि निदान आपण आज या ठिकाणी आयोजित केला, तर हे जे सगळे आहेत यांच्यावर तो काय होईल, परिणाम होईल. त्यांना आपुलकी निर्माण होईल. आणि लेखक आणि साहित्यिक यातून जर निर्माण झाले तरी ते 10वी पास झाले. 10वीला त्यावेळेस त्यांना चांगले मार्क्स पडले आणि घरच्यांचा खूप आग्रह की तू डॉक्टर होय, डॉक्टर होय, डॉक्टर होय.
आणि त्यांना अजिबात इंटरेस्ट नव्हता डॉक्टरकीमध्ये. पण घरच्यांच्या आग्रहाखातर त्यांनी 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं, 12वी सायन्स पूर्ण केलं. ते त्या सायन्समध्ये अजिबात रमले नाही. ते म्हटले मला डॉक्टर व्हायचं नाही नाही नाही. आणि घरचे म्हणे डॉक्टरच व्हा. ते म्हणे नाही व्हायचं. त्यांनी डायरेक्ट 12वी सायन्स पास झाल्यानंतर डायरेक्ट त्यांनी FYBला ॲडमिशन घेतलं, डायरेक्ट FYB. सगळ्यांचा विरोध पत्करून सगळे नावं ठेवायला लागले त्यांना. पण ते म्हटले की आपण आता सगळ्यांचा विरोध पत्करून आपण FYBला आलो ना, मग यांना काहीतरी दाखवून दिलं पाहिजे. मग ते BEडला ना विद्यापीठात पहिले आले. BAला गोल्ड मेडल मिळालं. MAला पण विद्यापीठात ते पहिले आले. मग घरच्यांना वाटलं भाऊ यांनी काही चूक केली नाही. आणि ते उत्तम दर्जाचे कवी आहेत आज. BAला पहिले आले, MAला पहिले आले, नेट झाले, सेट झाले. एका कॉलेजमध्ये ते इंटरव्ह्यूसाठी गेले. पण त्या कॉलेजनी त्या काळामध्ये जुनी गोष्ट आहे की ते कॉलेज ती संस्था म्हटली की बाबा आम्हाला एक रूम तुम्ही बांधून द्या, खोली, हे थोडक्यात डोनेशन. तर ही गोष्ट त्यांना काही पटली नाही, त्यांच्या मनाला काही पटली नाही. मग ते म्हणजे आपल्याला प्राध्यापक व्हायचं, आणि प्राध्यापक होऊनही जरी असं देणं घेणं असेल तर मग कशाला प्राध्यापक व्हायचं. सुरुवातच जर देणं घेणं असेल, त्यांना पटली नाही. मग त्यांनी अभ्यास सुरू केला आणि 2 वर्षात UPSC झाली. 2 वर्षामध्ये आधी छोट्या मोठ्या पास झाले ते, नंतर UPSC झाले. आता आयकर आयुक्त आहेत. म्हणजे मराठीवर त्यांचं असलेलं प्रेम, त्यांनी मराठीमध्ये त्यांचे 2-3 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. मला हे म्हणायचं की ते BA झाले, BSCला ते गेले नाही, डॉक्टरसाठी ते तिकडे गेले नाही. मराठी भाषा जगवणारे मराठी अनेक मंडळी आहेत आपल्याकडं. आणि हे असे जर कार्यक्रम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. असे कार्यक्रम करण्याची काय आहे, गरज आता निर्माण झालेली आहे. आणि आपण जर असे कार्यक्रम करत राहिलो तर मराठी भाषेचं संवर्धन होण्यामध्ये मोठी गोष्ट ती राहील असं मला वाटतं. मोठी मदत होईल. 5 बिघे. मी सांगितलं होतं की मगाची सरांनी एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर एक दिलं मी, एक दिलं नाही. एक प्रश्न असा होता की तुम्हाला एखादी अशी कोणती कविता आहे की जी लगेच तुम्हाला सुचली, तर ती शब्द ऐकवली मी. सरांनी दुसरा प्रश्न विचारला होता की अशी कोणती कविता आहे की त्या कवितेला तुम्हाला जास्त दिवस लागले. तर तुम्हाला सांगतो मी जेव्हा त्या मळ्यामध्ये राहायचो ऐकवली असेल, पण पुन्हा आता या मुलाखतीच्या निमित्ताने तुम्हाला मी ऐकवत होतो. तर त्या मळ्यामध्ये राहताना तर माझ्या डोक्यात होतं की ज्यावेळेस स्वयंपाक मी करायचो, वडील चुलीला जाळ घालायचे, मी ती काठवटीत भाकरी थापायचो, ती तव्यावर टाकायचो आणि ती पुन्हा भाजण्यासाठी, तिला पापोड येण्यासाठी ती अशी चुलीला लावावी लागते आहाराला. तर त्या आहाराला एक दिवस ती भाकरी लावल्यानंतर तिला थोडा विस्तव चिकटला आणि ती फुगली, पापोडा आला. आणि त्याकडं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की माझी आई माझ्याशी हसते आहे, माझी आई माझ्याशी हसते आहे असं मला त्यावेळेस वाटलं. मला माहीत नव्हतं की मी लिहून होईल माझ्याकडून. आणि मग तेव्हा मी 4 ओळी लिहिल्या की बालपणी झोपडीत चुली पुढे बाप बसे, बालपणी झोपडीत चुली पुढे बाप बसे आणि टराराल्या भाकरीत मला माझी माय दिसे. आता हे एवढं कडवं ना, मी एवढंच लिहून झालं माझ्याकडून सर. आणि 1.5 वर्ष माझ्याकडून काहीच लिहून नाही झालं. सारखं डोक्यात ते होतं. पण 1.5 वर्ष खरंच सांगतो मी, एवढंच करू पुढंच जात नव्हतं ते. आणि मग 1.5 वर्षानंतर मात्र मी त्यानंतर एकाच रात्रीत 10 कडवी लिहिली आणि 11 कडव्याची म्हणजे ही कविता झाली. 11 आणि एकाच छंदात लिहिली, एकाच रात्री. आता ते एकाच रात्रीत 10 कडवी लिहिली म्हणजे ती खरी तर त्या एकाच रात्रीत नाही लिहिली, ती 1.5 वर्ष माझ्या डोक्यातच होती सारखं. ते फक्त त्या दिवशी शब्दरूपात उतरलं ते. मग बालपणी झोपडीत चोली पुढे बाप बसे, टराराल्या भाकरीत मला माझी माये दिसे, कोंबड्याची बांग माझ्या काळजाला टोची देई. कोंबडा हरवला की उठावा लागायचं. मला असं वाटायचं की याने हरवू नये.
कोंबड्याची बांग माझ्या काळजाला टोची देई, चिमुकला जीव माझा हरणाचे पाय होई, विटी दांडू खेळणाऱ्या हातामध्ये मोठं नाडा. विटी दांडू खेळणाऱ्या हातामध्ये मोठं नाडा, थेंब थेंब पाण्यासाठी जीव होई थोडा थोडा, अंधपंगू बाप माझा रानामध्ये नित जाई. अंधपंगू बाप माझा रानामध्ये नित जाई, काडी काडी वेचताना मातीचेच गाणे गाई, कधी म्हणे मातीलाही उजवली कशी कुस. म्हणजे बाप मातेला म्हणायचं की ही पोरग कशाला जन्माला घातलं बा, मी याचं पालनपोषण करू शकत नाही. कधी म्हणे मातीलाही उजवली कशी कुस, कणसात भरलेले असताना नुसते भुस. म्हणजे आमचा संसार म्हणजे भुसच होता, धान्य नव्हतंच. कणसात भरलेले असताना नुसते भुस, फुटलेल्या पाटीलाही गुरुजींची थाप असे. तरी माझा 1 नंबर यायचा तिथं. फुटलेल्या पाटीलाही गुरुजींची थाप असे, माझ्या साध्या रेगोट्यात मुलुकाचे त्यांना दिसे, पण कौतुकाने गुरुजींच्या नाही कधी हुरळलो. कौतुकाने गुरुजींच्या नाही कधी हुरळलो, अंधाराल्या साऱ्या वाटा तरी नाही भुरळलो, आणि दिस असे ढळताना सूर्य माझा मावळला. दिस असे ढळताना सूर्य माझा मावळला, आणि माझ्या मायेवानी बाप मला दुरावला. ढसा ढसा रडलो मी सावरले नाही कोणी, ढसा ढसा रडलो मी सावरले नाही कोणी, डोळ्यातच आटलेले आयुष्याचे कडू पाणी, ठोकरलो लाथाडलो परागंदा पुरा झालो. ठोकरलो लाथाडलो परागंदा पुरा झालो, आयुष्याच्या दुपारीला मुलुकाला परतलो. मी पुन्हा इंडून माझ्या गावाजवळ आलो. ठोकरलो लाथाडलो परागंदा पुरा झालो, आयुष्याच्या दुपारीला मुलुकाला परतलो, आणि आज घर आहे दार आहे तरी लागे कडू घास. घर आहे दार आहे तरी लागे कडू घास, ज्यांनी मला दिला श्वास त्यांच्या विना वनवास, ज्यांनी मला दिला श्वास त्यांच्या विना वनवास. एक अभंग आहे 5वी या संग्रहामधला, कुंड्याचा धर्म नावाचा. जमिनीला कोणी देऊ नये दोष, जमिनीला कोणी देऊ नये दोष, निस्तरावा रोष निसर्गाचा. तर जमिनीला दोष देण्यात काही अर्थ नाही. कधी निसर्गामुळे जमीन नापीक होते, कधी मानवाच्या अतिप्रसंगामुळे ती नापीक होते. पावसाने कधी भागते तहान, पावसाने कधी भागते तहान, फाटते वाहन दुष्काळाने. पेरले बियाणे उगवून येते, पेरले बियाणे उगवून येते, भांडवल खाते रोगराई. चिखलाला भीतो त्याची कशी शेती, चिखलाला भीतो त्याची कशी शेती, गुराकीचं नेती उलगुण. ज्याला कळतात आभाळाचे रंग, ज्याला कळतात आभाळाचे रंग, पिकच अभंग त्याच्या दारी. पेरणीत ज्यांच्या कष्ट आणि निष्ठा, पेरणीत ज्यांच्या कष्ट आणि निष्ठा, घराला प्रतिष्ठा आपोआप. मातीमध्ये ज्याने रुजवली माया, मातीमध्ये ज्याने रुजवली माया, आभाळच छाया होते त्याची. म्हणे तांबड्यात अवतासंगे गाणे, म्हणे तांबड्यात अवतासंगे गाणे, बख्खळ चांदणे कणसांना. राबत रहाणे शेतकरी धर्म, राबत रहाणे शेतकरी धर्म, गोंधारते कर्म संयमाला, आणि मातीशी खेळावे पिकाशी बोलावे. मातीशी खेळावे पिकाशी बोलावे, आभाळ झेलावे कुणव्याने, आभाळ झेलावे कुणव्याने. धन्यवाद सर. साधारण 1 तासापेक्षा जास्त झालेला वेळ, आणि सरांची प्रदीर्घ अशी मुलाखत या ठिकाणी संपन्न झालेली. या मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांचा जीवन प्रवास उलगडवून दाखवला, आणि त्यांचा साहित्य प्रवाससुद्धा सांगितला. आणि सरांनी सांगितलं की जीवन प्रवास आणि साहित्य प्रवास हे काही असं वेगळं असत नाही, तर जीवनात जो संघर्ष येतो, जीवनात जे अनुभव येतात,
आणि या अनुभवाचं आणि संघर्षाचं मूर्त रूप म्हणजे कविता असते, अशा भावना सरांनी आपल्या एकूण मुलाखतीद्वारे त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. अतिशय सुंदर बहुमूल्य असं मार्गदर्शन सरांनी त्यांच्या मुलाखतीतून आपल्याला दिलेलं आहे. त्यासोबतच कवितेची निर्मिती प्रक्रिया असेल किंवा नवीन उद्याच्या ज्या लिहित्या हातांनी भविष्यातले तुम्ही सुद्धा कवी लेखक असणारे, तर तुम्ही काय भूमिका घेतली पाहिजे, कशा पद्धतीनं सुरुवात केली पाहिजे किंवा का लिहिणं गरजेचं आहे, अशा पद्धतीचा भाव आपल्या मनामध्ये जागृत केला. आपल्या सगळ्यांना प्रेरित केलं खरं तर लेखनासाठी. आणि कसं लिहावं याचं मार्गदर्शन सुद्धा सरांनी त्यांच्या मुलाखतीतून आपल्या सगळ्यांसमोर केलेलं आहे. मी सर तुमच्याप्रती खूप धन्यवाद व्यक्त करतो सर्व विद्यार्थ्यांच्या आणि उपस्थितांच्या वतीनं. आणि आता या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती मी प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो की आपण अध्यक्षीय समारोप करा. धन्यवाद सर. आपल्या महाविद्यालयामध्ये आपण मराठी भाषिक मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतो आहोत. या अनुषंगाने आपण प्रसिद्ध कवी आदरणीय लक्ष्मण बाराते सर यांची प्रकट मुलाखत आपण घेतली. ही मुलाखत घेत असताना आपल्याला एक गोष्ट साध्य करायची होती की भाषा ही उपजत जरी आपल्याला येत असली तरी तिचं संवर्धन करण्याची खूप गरज असते. बऱ्याच वेळेला ग्रामीण भागातले जे मुलं असतात त्यांना भाषेविषयी काहीसा न्यूनगंड असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. लक्ष्मण बाराते सर ज्या परिस्थितीमधनं घडले, ज्या मातीमधून घडले, ज्या दुःखामधून घडले किंवा त्यांना ज्या वेदना सहन कराव्या लागल्या, त्या सगळ्या वेदना त्यांच्या कवितेमधून आपसूक आल्या, आपोआप आल्या, त्यांना त्या व्यक्त कराव्याशा वाटल्या. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमामधनं आमच्या विद्यार्थ्यांचा जे आत्मभान आहे ते अधिक वाढणार आहे. बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी सुरू असतात, परंतु ते कागदावर लिहावे की नाही, आपल्याला भाषा जमेल की नाही, आपल्याला शब्द सुचतील की नाही, आपल्याला व्यवस्थित व्यक्त होता येईल की नाही, अशा प्रकारचा न्यूनगंड विद्यार्थ्यांमध्ये असू शकतो. आणि विशेषतः ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात त्यांच्या मनामध्ये हा न्यूनगंड फार मोठ्या प्रमाणात असतो. आजच्या या प्रकट मुलाखतीमधनं एक गोष्ट साध्य झालेली आहे की लेखक फक्त कवी फक्त पुणे मुंबईमध्ये जन्माला येतो असं नाही, तर तो या मातीमध्ये, या भूमीमध्ये, या कष्टकऱ्याच्या मुलामध्ये, या ज्याला आईचं प्रेमही जास्त दिवस मिळालेलं नाही अशा मुलामध्ये सुद्धा लिहिण्याची ताकद निर्माण होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपल्याला जे काही जो अनुभव आहे, जे सुस्त जे व्यक्त करावंसं वाटतं ते आपल्या मराठी भाषेमधनं आपण व्यक्त केलं पाहिजे आणि तीच खऱ्या अर्थाने भाषेचं संवर्धन होईल असं मला वाटतं. या कार्यक्रमासाठी आदरणीय बाराते सर आले, त्यांनी प्रकट मुलाखत दिली, याचबरोबर विद्यार्थ्यांना लिखनाची प्रेरणा दिली. त्याबद्दल सरांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि येथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. बराच वेळ झालेला आहे, त्याच्यामुळं आता कार्यक्रमाची औपचारिकता पूर्ण करून आपण कार्यक्रम या ठिकाणी संपवणार आहोत. आभार व्यक्त करण्याची विनंती आमच्या सहकारी प्राध्यापिका स्वाती सोनोने मॅडम यांना विनंती करतो की या कार्यक्रमाची औपचारिकता आपण पूर्ण करावी. धन्यवाद सर. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने आज उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आपल्या येवला नगरीचे भूषण प्रसिद्ध कवी लक्ष्मण बाराते सर आपल्या महाविद्यालयात नेहमीच आपल्या हाकेला ओढून येत असतात. सर आजही आले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सरांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले आणि सरांच्या मार्गदर्शनातच हा कार्यक्रम येथे आम्ही घेऊ शकलो, त्याबद्दल मी सरांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर आर.पी. ठाकरे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक के.एच. चौधरी सर, ज्येष्ठ प्राध्यापक सुनील जाधव सर, तसेच विविध विभागातील विभाग प्रमुख, सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे देखील मी आभार व्यक्त करते. आणि ज्यांचं नेहमीच तांत्रिक सहाय्य लागत असतं ते करण सर यांचेही मी आभार व्यक्त करते.
आणि अध्यक्षांच्या परवानगीने हां आणि कार्यक्रमाला लोणारी सर देखील उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद.